मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल करायला विसरू नका। बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर हर हर नर्मदे काशी विश्वनाथ गंगे, हर हर नर्मदे काशी अमरनाथ गंगे वेरूळवरून कमेंट करीत आहे कविता गवळी। थँक्यू ताई, खूप छान छान कथा आहेत। जय श्री महालक्ष्मी, बीड, नारायणाय नारायणाय नमहा, मुंबई, नाशिक, पुणे, ग्वालियर, भरपूर गावाहून तुमच्या कमेंट्स आहेत। तर धन्यवाद। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भरपूर कमेंट्स आले आहेत। कमेंट्स वाचण्यातच 5-10 मिनटं आपले चालले जातील, तर 5 मिनटाचं आपलं स्कंद महापुराण होऊन जाईल। तर अशाच कमेंट्स करत राहा। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, तर ते चॅनलला बी सबस्क्राईब करावे। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर फार पूर्वी शंभर नावाचा राजा होता। त्याचा पुत्र म्हणजे त्रिलोचन आणि त्रिलोचनाचा मुलगा म्हणजे कंठ होय। एके दिवशी कंठ राजा आपल्या सेवकांबरोबर वनात शिकारीसाठी गेला। तेथील हिरण्याच्या कळपाला त्याने मारले, परंतु यात एक ब्राह्मण हरिण रूप घेऊन फिरत होता, त्यामुळे कंठराजाला ब्रह्महत्येचे पाप लागले। मग कंठराजा फिरता फिरता नर्मदा नागेश संगमावर आला। तेथे त्याने सोमनाथाची भक्तिभावाने पूजा केली, नर्मदा नदीचे जलपान केले। त्याचवेळी या संगमात स्नान करण्यासाठी एक ब्राह्मण येत होता। त्याला तेथील एका झाडावर एक भयंकर विक्राळ अशी बाई बसलेली दिसली। ती बाई त्याला म्हणाली, हे ब्राह्मणा, त्या संगमावरील मनुष्याला इकडे बोलव म्हणून सांग। त्या ब्राह्मणाने तेथील राजाला तसे सांगितले। राजाने आपल्या सेवकाला चौकशी करण्यास पाठवले। सेवक त्या स्त्रीकडे आला। त्याने तिला तिच्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, तुमच्या राजाने मृतरूपीधारी ब्राह्मणाचा वध केला आहे, त्यामुळे त्याला ब्रह्महत्येचे पातक लागले आहे, ब्रह्महत्येचे पाप लागले आहे। मी ती ब्रह्महत्या आहे। तुमच्या राजाला मी पकडले होते, परंतु या तिथीच्या प्रभावाने त्याची माझ्या हातून सुटका झाली, कारण या नर्मदा नदीचा अर्धा कोस परिसरात ब्रह्महत्या प्रवेश करू शकत नाही। तेव्हा राजाला इकडे लवकर पाठव। सेवकाने राजाला जाऊन सर्व काही सांगितले। राजा खूप दुःखी झाला। त्याने आता सोमनाथ जवळ प्राणत्याग करण्याचे ठरवले, त्यामुळे त्याने पापनाशक संगम जलात स्नान केले। भक्तीने शंकर भगवानची पूजा केली, 3 प्रदक्षिणा घातल्या। एका प्रज्वलित अग्नीत विष्णू ध्यान करीत प्रवेश केला, तेव्हा राजावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली। ते पाहून त्याचे सेवकही विष्णू ध्यान करू लागले। अग्नीत आहुती देण्यासाठी गेले, त्यामुळे त्या सर्वांनाच एक विमान स्वर्गलोकी घेऊन गेली। आजही सोमनाथाने महात्म्य आहे। शुक्ल पक्षातील सप्तमी व रविवार हा योग जर आला असताना, त्याचप्रमाणे चतुर्दशी व अष्टमीला या ठिकाणी जागरण करून धूप, दीप, चंदन, नैवेद्य, पुष्प इत्यादीने भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करावी। दुसऱ्या दिवशी कुलीन सत्पात्री ब्राह्मणाची पूजा करावी। असे केल्यास मनुष्याला शिवलोकाची प्राप्ती होते। हा अध्याय ऐकला म्हणजे ब्रह्महत्यासारखे पातकांचा नाश होतो आणि 7 जन्माचे सर्व काही पातके दूर होतात। आता मार्कंड ऋषी जलाशयी तीर्थाची कथा सांगू लागले। प्राचीन काळी नलमेघ नावाचा भयानक असुर होता। त्याने देवाचे राज्य हिरावून घेतले होते। तेव्हा सर्व देवगण ब्रह्मदेवाबरोबर भगवान विष्णूकडे आले। त्यांनी आपले संकट विष्णूंना सांगितले। विष्णूंनी देवांना नलमेघापासून मुक्ती मिळवून देण्याचे वचन दिले। त्यानुसार भगवान विष्णू शंख, चक्र, गदा, धनुष्य घेऊन गरुडावर नलमेघाला मारण्यास निघाले। त्या असुराकडे आले व त्यांनी शंखनाद केला। ते ऐकून नलमेघ खूप क्रोधमयान झाला आणि विष्णू आणि त्या असुरात प्रचंड युद्ध सुरू झाले। शेवटी विष्णूने नारसिंह बाण सोडला, परंतु नलमेघ तलावर घेऊन विष्णूंना मारण्यास धावला। तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने नलमेघाचे डोके उडवले। सर्व देवांनी आनंदाने विष्णूंवर पुष्पवृष्टी केली। नलमेघाच्या वधानंतर भगवान विष्णू नर्मदा नदीत लीन झाले। तेव्हापासून ते ठिकाण जलाशयी या नावाने प्रख्यात झाले। ते मनुष्याच्या पापांचा नाश करते। ह्याच तीर्थाला चक्रतीर्थ असेही म्हणतात। नर्मदा तटावरील हे तीर्थ प्रसिद्ध आहे।
या ठिकाणी जो मनुष्य विष्णूंना स्नान घालतो, जो कोणी विष्णू भगवानला स्नान घालतो, त्याची भक्तिभावाने पूजा करतो, त्याची सर्व पापातून मुक्ती होऊन त्याला परमपद लाभते आणि वैकुंठ लोकची प्राप्ती होते. जो मनुष्य ते विष्णू भगवानची कथा सुद्धा ऐकून घेतो, तो ब्रह्महत्येसारख्या पापातून मुक्त होतो. या ठिकाणाच्या विष्णूंना जो मनुष्य प्रदक्षिणा घालतो, ती जंबूद्वीपाच्या प्रदक्षिणेसारखी समजली जाते. या ठिकाणी पहाटेच्या वेळी पितृतर्पण, श्राद्ध, ब्राह्मणांना दान करणे महत्त्वाचे मानले जाते. मार्कंडेय ऋषी आता विविध तीर्थस्थळांची माहिती सांगू लागले. पूर्वी एकदा सूर्यपत्नी प्रभावाने शंकराची कठोर आराधना केली. प्रसन्न झालेले शंकर म्हणाले, हे देवी, तुला कोणता वर हवा आहे? त्यावर प्रभादेवी म्हणाली, हे देवा, मी माझ्या पतीची अत्यंत लाडकी होऊ दे. त्यावर शंकर तथास्तु असे म्हणाले. त्यानंतर लगेच प्रभादेवीने तेथे शिवलिंगाची स्थापना केली व म्हणाली, हे देवा, आपण या ठिकाणी अंशरूपाने वास्तव्य करावे आणि हे तीर्थ त्यामुळे प्रख्यात होईल. शंकर तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. तेव्हापासून प्रभादेवीने स्थापन केलेले शिवलिंग प्रभासेश्वर नावाने प्रख्यात होऊन गेले. ओम प्रभासेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि आपण जे कार्य काही करतो ते फलदायी होते. माघ शुद्ध सप्तमीला याचे महात्म्य जास्त महत्त्वाचे आहे. या तीर्थक्षेत्री कन्यादान केल्यास सर्व पापांचा नाश होतो. कन्यादान करणाऱ्या मनुष्याला शिवलोकाची प्राप्ती होते. जो पृथ्वीवर जो मनुष्य आहे, ज्याने कन्यादान केले असेल त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. कन्यादान महादान आहे. सर्व दानांमध्ये दान कन्यादान महत्त्व मानले गेले आहे. प्रभा तीर्थाचे दर्शन घेतल्यास अश्वमेध यज्ञाची फळ मिळते. जो मनुष्य उत्तम गतीला जातो. या तीर्थक्षेत्रानंतर नर्मदेच्या दक्षिण तटावरील मार्कंडेश्वर तीर्थाचे दर्शन घ्यावे. या तीर्थाची मी स्वतः स्थापना केली आहे. या देवाचेही कल्याण करते. या तीर्थामध्येच मला महादेवाच्या कृपेने ज्ञान प्राप्त झाले आहे. या मार्कंडे तीर्थात पितरांचे श्राद्ध करतो, त्या पितरांना दीर्घकाल तृप्ती लाभते. पुढे नर्मदाच्या उत्तर तटावरील तीर्थ म्हणजे संघर्ष तीर्थ होय. हे सर्व पापातून मुक्ती मिळवून देणारे आहे. या ठिकाणी बलरामाने प्राणीमात्रावर कृपा करण्यासाठी मोठे तप केले होते. या ठिकाणी शिव पार्वतीचा निवास असतो. येथील शंकरांना जो मनुष्य शुक्ल पक्षातील एकादशीला भक्तीने स्नान घालतो व श्राद्ध करतो त्याला परमपद लाभते. या तीर्थानंतर मन्मंतेश्वर तीर्थक्षेत्री जावे. येथील फक्त स्नानाने मनुष्याला यमलोक मिळत नाही. तेथील स्नानामुळे आणि तेथे केलेल्या भक्तिपूर्वक उपासनेने या शिवभक्तांना सहस्र धेनू दानाचे 1000 धेनू दानाचे पुण्य व फळ मिळते. जो कोणी हा अध्याय सुद्धा ऐकून घेईल त्याला 1000 धेनू दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. यानंतर एरंडीश्वर तीर्थाचे दर्शन घ्यावे. पूर्वी अत्री नावाचे ऋषी होते. अनुसया ही त्यांची पत्नी अतिशय पतिव्रता होती, परंतु यांना पुत्र नव्हता. तेव्हा पतीच्या आज्ञेने अनुसयाने पुत्रप्राप्तीसाठी कठोर तप केले. तप तिने नर्मदाच्या उत्तर तटावर केले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश एरंडी या संगमात आले. त्यांनी ब्राह्मणांचे रूप घेतले आणि तेव्हा अनुसयाने त्यांच्या प्रेमाने आदरातिथ्य केले. तेव्हा देवांनी तिला आपल्या मूळ रूपात दर्शन दिले व हवा तो वर मागण्यास सांगितले. त्यावर अनुसया म्हणाली, हे भगवान, तुम्ही माझ्या भक्तीवर प्रसन्न असाल तर माझे पुत्र म्हणून तुम्ही जन्माला यावे माझ्या पोटी. त्यावर देव म्हणाले, या देवी देवांना गर्भवास नसतो, त्यामुळे तुला अयोनिज पुत्र होतील. हे वरदान घेऊन अनुसया घरी परतली. पुढे तिला पुत्र झाले. त्यातील पहिला म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार चंद्र होय, दुसरा म्हणजे भगवान शंकराचा अवतार दुर्वासा मुनी होय आणि तिसरा म्हणजे विष्णूचा अवतार म्हणजे दत्तात्रय होय. हे तिघी पुत्र अनुसयाच्या पोटी जन्माला आले. तेव्हापासून नर्मदेच्या उत्तर तटेवरील अनुसयेने निर्मिलेले पुत्रप्राप्तीपद हे तीर्थ प्रख्यात झाले. हे तीर्थ पापमुक्ती करणारी आहे. या तीर्थाच्या निस्त्या दर्शनाने, या अध्यायाच्या श्रवणाने सुवर्ण तीर्थक्षेत्राचे आपल्याला फळ मिळेल. येथील संगमात स्नान केल्याने मनुष्याला शांती मिळते. शुक्ल पक्षातील अष्टमीला जो मनुष्य येथे श्राद्ध करतो तो मनुष्य पूर्वीच्या व पुढच्या 10 पिढ्यांचा उत्कर्ष करून घेतो. या सुवर्ण तीर्थाजवळ करंडेश्वर हे तीर्थ आहे. येथेही मनुष्य सर्व पापातून आणि दुःखातून मुक्त होतो. पुढे सौभाग्यकरण तीर्थाचे दर्शन घ्यावे. जो दुर्भाग्य मनुष्य या ठिकाणी स्नान करून भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा करतो त्याला अखंड सौभाग्य लाभते. तसेच या ठिकाणी अक्षय तृतीयेला उपवास करावा. पत्नीबरोबर कुलीन ब्राह्मणाची पूजा करावी. त्यांना भोजन द्यावे. असे करणाऱ्या सुवासिनी स्त्रीला कधीही पतिविरहाचे दुःख होत नाही. पुढे रोहिणीला
तीर्थाला जावे. रोहिणी ही चंद्राची लाडकी पत्नी होय. रोहिणीने नर्मदा नदीच्या काठावर उग्र तपश्चर्या केली. त्याचप्रमाणे रोहिणीने महिषासूर मर्दनीचीही आराधना केली. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा रोहिणी म्हणाली, हे देवी, मी चंद्राची सर्वात लाडकी पत्नी आहे. तेव्हा देवी तथास्तु म्हणून अंतर्धान पावली. तेव्हापासून रोहिणी चंद्राची व सर्व लोकांचीही प्रिय झाली. म्हणून या तीर्थात स्नान करणारे पती व पत्नी एकमेकांना प्रिय होतात. रोहिणी तीर्थाहून चक्रतीर्थाला जावे, त्याला सेनापूर असेही म्हणतात. या ठिकाणी विष्णूंनी कार्तिकेचा सेनापती पदासाठी अभिषेक केला होता. या तीर्थक्षेत्री येऊन स्नान करणाऱ्या मनुष्याचा पापांचा नाश होतो. त्याला यमदर्शन घडत नाही. येथे येऊन जागरण करून विष्णूंची दीपदान देऊन पूजा करणाऱ्याला, भक्तिभावाने त्यांची कथा ऐकणाऱ्याला नरक यातना भोगाव्या लागत नाही. मार्कंड मुनी सांगू लागले, अशा पद्धतीने नर्मदा ही नदी परम पवित्र आहे, पापनाशिनी नदी आहे, त्रैलोक्यात प्रख्यात आहे. या नदीचे नुसते महात्म्य श्रवण सुद्धा केले, भक्तिभावाने या ऐकले तरी सुद्धा 1000 रुद्र लोकची प्राप्ती होते आणि 1000 रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. स्कंद पुराणाच्या या खंडात नर्मदा नदीचे महत्त्व अतिशय उत्तम सांगितले गेले आहे. हे महात्मे नर्मदा नदीचे ज्यांनी एकाग्रतेने ऐकले असेल, भक्तिभावाने ऐकले असेल, वाचले असेल, ऐकणाऱ्यांच्या सर्व इच्छा कामना पूर्ती होतील. ज्यांना घर नाही त्यांना घर मिळेल, ज्यांचे अखंड सौभाग्याची प्राप्ती हवी असेल अखंड सौभाग्य मिळेल, ज्यांना धनाची प्राप्ती असेल त्यांना धन मिळेल, ज्यांचे कर्ज काही झाले असेल त्यांच्या कर्जापासून त्यांना मुक्ती मिळेल, ज्यांना मोक्ष हवे असेल त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल, ज्यांना ज्ञानाची बुद्धीची प्राप्ती हवी असेल त्यांना जे हवे असेल ते या नर्मदा नदीमधले ज्यांनी स्कंद महापुराण ऐकले त्यांना सर्व इच्छा कामना पूर्ण होतील, असे या स्कंद महापुराणात भगवान शिवशंकरांनी माता पार्वतींनी स्वतः सांगितले. जितेंद्रिय मनुष्याने जो कोणी पूर्ण विश्वास आणि मनाने जर जितेंद्रिय होऊन ज्या मनुष्याने हे महात्म्य ऐकून जर काही दान केलं असेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकला आहे, खूप काही जर आपण कोणाला दान धर्म करू नाही शकले तर आजूबाजू कोणी गरीब असेल, त्याचे खूपच काही दशा खराब असेल, त्याला एक ऊसाच्या रसाचा ग्लास सुद्धा पाजून दिला तरी सुद्धा आपल्याला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर 15-20 रुपयाचा एक ऊसाचा ग्लासचा रस येतो. कोणी भुकेलं असेल, ताण येलं असेल, या आपल्या घरात कोणी नोकर चाकर काम करत असेल, त्याचा उपवास असेल, ज्यांनी स्कंद महापुराण एवढं 22 आता 23-24 दिवस झाले आपल्याला म्हणजे करीब म्हणजे जवळजवळ आपल्याला 1 महिना होण्यात येईल आता हळूहळू. तर ज्यांनी 1 महिन्यापासून हे स्कंद महापुराण श्रवण केलं असेल तर याच्यात सांगितलं आहे की थोडं सुद्धा नर्मदा नदीचे महात्म्य ऐकून काहीतरी जर दान धर्म केले तर त्याच्या सर्व मनुष्य पापातून मुक्ती होऊन सर्व मनोकामना त्याच्या पूर्ण होतील. तर तुम्ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी ज्यांनी स्कंद महापुराण ऐकलं आहे त्यांनी थोडंसं तरी काही दान धर्म केला पाहिजे. दान धर्म करण्यासाठी सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात. तर तुम्ही कोणाला भुकेलेला ऊसाचा रस पाजू शकता, लस्सी पाजू शकता, गोड दूध देऊ शकता, नाहीतर धूप दीप अगरबत्तीचा पुडा या चंदन ची 10-20 रुपयाची डब्बी कोणाला शिवमंदिरात जाऊन तुम्ही ठेवून यायची. धूप दीप कापूर चंदन या घीची बरणी, काही तेलाची छोटीशी बॉटल शिवमंदिरात बी ठेवून आले तर ते सुद्धा आपलं दान केल्याचे पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते. कोणी पण तिथे दिव्यामध्ये तेल टाकून घेईल, जो आलं तो माचीस ठेवून द्या. तर ज्याच्याजवळ ताटात माचीस नाही राहत, माचीसचं पुण्य तर किती महान सांगितलं आहे की जो दीप लावेल ज्या माचीसने ते सर्व काही आपल्या अकाउंटमध्ये आपल्या वाटेला पुण्य येईल. तर अशा प्रकारे सुद्धा आपण दान धर्म करायचे अनेक प्रकार राहतात, पण पाहिजे श्रद्धा आणि विश्वास. कोणी गरीब असेल त्याला पुस्तकाचे दान तुम्ही करू शकता. पुस्तकांचे दान पूजा करून या वही पूजा करून जर दान दिलं तर याचं विद्यादान म्हणजे खूप मोठं दान होतं. या पूजेनंतर ब्राह्मणाची सुद्धा तुम्ही स्कंद महापुराण ऐकलं आहे. जर तुमचं मित्र असेल मैत्रीण असेल ब्राह्मण जातीच्या असतील तर तुम्ही आपल्या घरी बोलवून त्याला गोड दूध कपभर देऊ शकता की मी व्हिडिओच्या मार्फतमध्ये शालिनी भक्तिसागर व स्कंद
महापुराण ऐकत होती, तर त्याच्यामध्ये पुराणांमध्ये आलेलं होतं, शास्त्रांमध्ये आलं होतं की जो हे स्कंद महापुराण ज्यांनी ज्या घरामध्ये श्रवण होत असेल, तर काहीतरी कपभर चहा, कपभर दूध बी जर आपण कोणाला श्रद्धा आणि विश्वास मनाने आजूबाजू मावशी काकू कोणालाही बोलवून जर पाजून दिले, हळद कुंकू देऊन दिली, तरी सुद्धा आपल्याला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. या महात्म्यांच्या, नर्मदा नदीच्या महात्म्यांच्या श्रवणाने नर्मदा नदी तर आपल्यावर प्रसन्नच होते, पण आपल्याला खूप परम पवित्र हे महात्मे, या तीर्थांचे महात्मे, आपण बऱ्याच काही तीर्थांचे मी तुम्हाला नावं सांगितली, तर या तीर्थांचे आपण स्वतः जाऊन आंघोळ करून घेतले, एवढं आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. जो हे महात्मे ऐकून जर दान केले तर त्याला तीर्थसेवनाची पुण्यफळाची प्राप्ती होईल, असे मार्कंडेय ऋषींनी या नर्मदाच्या महात्मेमध्ये सांगितले आहे. मला तर साक्षात, मी आता तुम्हाला माझा शॉर्टमध्ये व्हिडिओ आलाच असेल, पावागडला आमच्या कुलदेवीला गेली होती, त्यावेळेस मला स्वतः स्वयं नर्मदा नदीच्या आरतीचं माझं आगमन आला होता, कारण नर्मदा पुराण माझं संपूर्ण वाचलं गेलं आहे. त्या अगोदर कुलदेवताहून आली, मग स्कंद महापुराण वाचलं. मला माहिती नाही एवढं नर्मदा नदीचं महत्त्व येईल. तर तेथे 11 ऋषी महाराजांनी, ब्राह्मणांनी खूप म्हणजे 21 आरत्या एका हातात घेऊन अशा लाभ, मला रात्री 9 वाजता आरती झाली होती, तर संपूर्ण आरती केली. तर माझ्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला नक्की पाठवेल तो नर्मदा नदीचा व्हिडिओचा, आरतीचा. तर आपल्याला खरोखर साक्षात जर आपण श्रद्धा विश्वास मनाने जर काही आपण पुराण वाचतोय, काही कथा ऐकत आहे, तर नक्की आपल्याला त्याचा दर्शनाचा लाभ होतो, एवढं 100% गॅरंटीने. अगोदर नर्मदा मातेची आरती, नदीची आरती केल्यानंतर स्कंद महापुराण आलं. पहिल्यांदा स्कंद महापुराण मी वाचायला बसली आहे. मला माहीत नाही एवढं नर्मदा नदीचं सुद्धा याच्यात महात्म्य आलेलं होतं, तर त्याच्या आरतीचा योग मला आला. तर नर्मदा नदीला मी खूप खूप कोटी धन्यवाद करते की माझ्या वाटेला एवढं दर्शनाचा बी मला लाभ झाला. दर्शन तर दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो, आणि त्याशिवाय मी आरतीमध्ये सामील होती, आरतीमध्ये तिथे हजर होती, तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ज्यांनी स्कंद महापुराण ऐकलेलं आहे त्यांनी थोडं तरी या नर्मदा नदीच्या महात्म्याचं एवढं फळ आहे की काहीतरी दानधर्म करावा. धूप, दीप, चंदन, उसाचा रस, या काहीतरी तुम्ही छोटी मोठी वस्तू, जास्त 50-100 रुपयाची पण नाही सांगत मी, यथाशक्ती, जर तुमची शक्ती चांगली असेल तर यथाशक्ती 5-7 बायकांना बोलून छान चहा, दूध पाजून द्या, रस पाजून द्या. अशाने सुद्धा मनाला खूप शांती भेटेल. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की शांती कुठे आहे, तर शांती ही भगवान विष्णूंनी आपल्याला दिलीच नाही, त्यांच्या नामस्मरण केल्यानंतरच आपल्याला शांती भेटते. पुराण श्रवण केल्यानेच आपल्याला शांती भेटते. मंदिरात गेलो तरच शांती भेटते. कोणाला गरजू लोकांना काहीतरी दानधर्म केला आपण तर त्याच्यानेच मनाला खूप शांती भेटते. तसं हे पुराण ऐकल्यानंतर कोणाला काही गरजू लोकांना दानधर्म केला तर मनाला खूप शांती भेटते. त्याशिवाय 1000 रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि नर्मदा पुराणाच्या श्रवण केल्याने उत्तम कुलमध्ये आपला जन्म होतो आणि सर्व पापांचा नाश होतो, असे येथे स्कंद महापुराणात सांगितलं आहे. तर मित्रांनो, आता पुढे आपलं सत्यनारायण व्रतविधी आणि कथानक, त्याची कथा आता ऐकूया. तर नर्मदा नदीचे ज्यांनी या पुराणांचे श्रवण केले आहे तर त्यांच्यावर नर्मदा देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि त्याशिवाय सर्व तीर्थ, जेवढे तीर्थ मी तुम्हाला बरेच काही तीर्थ सांगितले एवढ्या 24 दिवसात, तर तेवढ्या तीर्थामध्ये सेवनाचे, अंघोळीचे आणि तेथे जाऊन फळ, आपण जे काही पूजा जप दान धर्म केले त्याचे फळाची, पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला होईल, असे या स्कंद महापुराणात सांगितले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल, हर हर नर्मदे कमेंट बॉक्समध्ये करा. तर आता आपण सत्यनारायण व्रतविधी आणि कथानक ऐकूया. एकदा पुराण सांगणाऱ्या सुतांना शौनिकादिक मुनींनी विचारले की हे गुरुवर्य, आपल्या सर्व मनोकामनाची पूर्ती होण्यासाठी कोणते व्रत करायला हवे. त्यावर सूत म्हणाले, हे ऋषीजन, एकदा नारदांनीही हाच प्रश्न विष्णूंना विचारला होता. त्यावर त्याला जे काही भगवानांनी सांगितले ते ऐका. एकदा नारद मुनी मनुष्य लोकातून फिरत होते. तेथील अनेक दुःखी कष्टी माणसांना पाहून नारदांना वाईट वाटले. ते तेथून वैकुंठात आले. वैकुंठामध्ये 4 हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्य घेऊन भगवान विष्णू बसलेले होते.
त्यांना पाहून नारदांनी मोठ्या भक्तिभावाने विष्णूची स्तुती केली, स्तवन केले. तेव्हा भगवान विष्णूंनी नारदांना वैकुंठामध्ये येण्याचा मानस विचारला. त्यावर नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, आपणच या जगाचे मूळ कारण आहात. मी आत्ताच मनुष्य लोकात जाऊन आलो, पण तेथे अनेक लोकी दुःखी आणि कष्टी आहेत. आपण तर भक्तांची दुःखे दूर करतात. तेव्हा या दुःखातून मुक्त होण्यासाठी मनुष्याने काय केले पाहिजे? यावर भगवान विष्णू म्हणाले, हे नारदा, आज तुला सर्व सुख प्राप्तीसाठी, सर्व दुःख विनाशासाठी एक व्रत सांगतो. आजपर्यंत हे मनुष्य लोकात कोणालाही हे व्रत माहीत नाही. या व्रताचे नाव आहे सत्यनारायण व्रत. हे व्रत जो मनुष्य करेल त्याची दुःख नष्ट होऊन सुख समृद्धी मिळेल. असे हे सत्यनारायणाचे व्रत अत्यंत पुण्यकारक आहेत. यावर नारद मुनी अतिशय उत्सुकतेने म्हणाले, हे भगवान, हे व्रत कधी, कोणत्या मुहूर्तावर आणि कसे करायचे? त्याचप्रमाणे हे व्रत याआधी कोणी केले होते? यावर भगवान विष्णू सत्यनारायण व्रताची सविस्तर माहिती सांगू लागले. हे नारदा, हे व्रत मनुष्याच्या दुःखांचा नाश करीता आहे. सर्व दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी सत्यनारायण व्रतकथाचे व्रत करावे. या व्रताने धन, धान्य, यश, लक्ष्मी, औदार्य, संतती, संपत्ती, सौभाग्य, ऐश्वर्य, सर्व काही ज्या इच्छा पाहिजे असेल ते सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने मिळतात. हे व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने करावे. ब्राह्मण आपल्या बांधवांबरोबर धर्मांवर निष्ठा ठेवून सूर्यास्तानंतर 2 तासांमध्ये म्हणजेच प्रदोष काळी करावे. सत्यनारायणाची पूजा करावी. गव्हाचा रवा, शुद्ध घृत, केळी, दूध, साखर यांचा प्रसाद करावा आणि पूजेनंतर हा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. या प्रसादाचे सर्व साहित्य 1.25 या प्रमाणातच घ्यावे. यानंतर सर्वांनी मिळून सत्यनारायणाची कथा श्रवण करावी. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. सर्वांनी मिळून भोजन करावे. मोठ्या भक्तीने सत्यनारायणचा प्रसाद ग्रहण करावा. सत्यनारायण समोर गायनाचा कार्यक्रम करावा. या दिवशी घरी पवित्र आनंदी वातावरण ठेवावे. अशा पद्धतीने सत्यनारायण भगवानचे व्रत केल्यास पूजेचे उद्दिष्ट पूर्ण फळ मिळते. यानंतर भगवान विष्णू हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगू लागले. पुरातन काळी काशीमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो सदाचारी होता, धर्मनिष्ठ होता, परंतु गरिबीमुळे त्याचे खूप हाल होते. ते पाहून भगवंताने एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या गरीब ब्राह्मणाकडे जाऊन त्यांनी त्याला सत्यनारायणाचे व्रत करण्यास सांगितले. हे ऐकून ब्राह्मणाने पूजा करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ब्राह्मण भिक्षा मागण्यास गेला. तेव्हा त्याला खूप पैसे मिळाले. त्यातून त्याने पूजेचे सर्व सामान आणले आणि मोठ्या भक्तिभावाने त्याने आपल्या बांधवांबरोबर सत्यनारायणाची पूजा केली. थोड्याच दिवसात या व्रताच्या फळाने तो ब्राह्मण श्रीमंत झाला. त्याची सर्व दुःखातून सुटका झाली. तेव्हापासून तो ब्राह्मण दर महिन्याला सत्यनारायणाचे व्रत करू लागला. त्यामुळे ते इतरांना दुर्लभ अशा मोक्षाला गेला. सूत म्हणाले, हे ऋषींनो, आता हे व्रत या ब्राह्मणानंतर कोणी केले त्याची कथा ऐका. एकदा हा ब्राह्मण सत्यनारायणाची पूजा करीत असताना त्या ठिकाणी एक मोळी विकत्याला तहान लागली होती. मोळी विकणाऱ्याला तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी आला. त्याने ब्राह्मणाला आपण काय करत आहात असे विचारले. तेव्हा तो त्या ब्राह्मणाने हे व्रत विषयी सर्व काही सांगितले आणि तेव्हा मोळी विकणाऱ्यानेही सत्यनारायणाचे व्रत करण्याचा निश्चय केला. त्या दिवशी त्याच्या मोळ्या जास्त पैशांनी विकल्या गेल्या. त्या पैशातून त्याने सत्यनारायणाच्या पूजेचे सगळे साहित्य आणले. घरी येऊन त्याने यथाविधी पूजा मांडली. गव्हाचा रवा, साखर, दूध, केळी, तूप यापासून प्रसाद तयार केला. पूजेला बोलवलेल्या सर्व माणसांना प्रसाद वाटला. स्वतःने पण ग्रहण केला. मोठ्या भक्तिभावाने पूजा केली आणि त्यामुळे तो मोळी विक्या लक्ष्मीवान झाला. त्याला धन, धान्य, पुत्रसंताने सर्व काही मिळाले. शेवटी विष्णू लोकाची प्राप्ती झाली. यानंतर सूत या व्रतासंबंधी आणखी एक कथा सांगू लागतात. पूर्वी उल्कामुख नावाचा सार्वभौम राजा राज्य करीत होता. तो धर्मशील, जितेंद्रिय, प्रामाणिक होता. एके दिवशी राजा आपल्या पत्नीबरोबर नदीच्या तीरावर निस्सीम भक्तीने सत्यनारायणाची पूजा करीत होता. तेव्हा तेथे एक नौकेतून साधुवाणी व्यापारासाठी आला होता. त्याने राजाला ते पूजेबद्दल विचारले. यावर राजाने सत्यनारायणाची पूजेचे महात्म्य सांगितले. तेव्हा साधुवाणी म्हणाला, राजन, आपण मला या व्रताचा मार्ग दाखवला, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. मला संतान नाही, त्यासाठी मी हे व्रत नक्की करीन. असे सांगून साधुवाणी तेथून आनंदाने आपल्या घरी परत आला. त्याने आपल्या पत्नीला याविषयी सांगितले. साधुवाण्याने व त्याची पत्नीने लीलावतीने या दोघांनी मिळून संतान प्राप्ती झाल्यावर सत्यनारायणाची पूजा करण्याचा नवस केला. पुढे सत्यनारायणाच्या कृपेने त्यांना कन्यारत्न झाली. त्यांनी तिचे नाव कलावती असे ठेवले. त्यानंतर लीलावतीने साधुवाण्याला सत्यनारायण पूजेची आठवण करून दिली. तेव्हा तो म्हणाला, अगं, आपण ही पूजा आता कलावतीच्या विवाहानंतर करूया.
आणि कलावती मोठी झाली तेव्हा साधू वाण्याने चांगले स्थळ पाहून तिचे कन्यादान केले. परंतु विवाहानंतर तो सत्यनारायणाची पूजा करण्यास मात्र विसरला. पुढे तो आपल्या जावयाबरोबर चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करण्यास गेला. इकडे प्रतिज्ञा पूर्ण न केल्याने तो दुःखी झाला. असा शाप भगवान नारायण यांनी साधू वाण्याला दिला की आता तू माझी प्रतिज्ञा पुरी न केली म्हणून तू दुःखी होशील, असा शाप भगवान नारायण यांनी त्यांना दिला. आणि मग यामुळे काही दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात मोठी चोरी झाली. शापाच्या प्रभावाने चोरीचा खोटा आळ साधू वाणी व त्याच्या जावयावर आला. राजानेही त्या दोघांना कैदी बनवले. इकडे ही बातमी ऐकून लीलावती व तिची कन्या कलावतीला फार दुःख झाले. त्या भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागल्या. एकदा कलावती एका ब्राह्मणाकडे भिक्षेकरता आली असताना तेथे सत्यनारायणाचे पूजन चालू होते. तेथील कथा तिने ऐकली व प्रसाद ग्रहण करून तो घरी आली. तेव्हा तिने आईला सत्यनारायणाच्या पूजेबद्दल विचारले. हे ऐकल्याबरोबर तिला नवसाची आठवण आली. तिला आपली चूक समजली. मग तिने आपल्या आप्तेष्टाबरोबर सत्यनारायणाची पूजा केली. तेव्हा ती म्हणाली, हे प्रभू, आमची चूक झाली. आम्ही पूजेचे विसरलो. आम्हाला माफ करा. माझ्या पतिराजांना आणि जावयाला आपणच यातून सोडवावे. या पूजेमुळे इकडे राजाला पहाटे एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात भगवान विष्णू राजाला म्हणाले, हे राजन, त्या 2 वाण्यांना तू सोडून दे. ते चोर नाहीत. त्याचे धन त्यांना परत दे. राजा गडबडून जागा झाला. सकाळी राजवाड्यात आल्यावर त्याने साधू वाण्याला व त्याच्या जावयाला सोडून दिले. ते दोघे राजाला नमस्कार करून निघाले. घरी येण्यासाठी मार्गस्थ झाले व त्यावेळी यांची परीक्षा घेण्यासाठी भगवान विष्णू संन्याशाचे रूप घेऊन आले. ते दोघे नौकेतून जात होते तेव्हा संन्याशाने विचारले की, हे वाणी लोक हो, तुमच्या या नौकेत काय आहे? तेव्हा साधू वाणी दुराभिमाने म्हणाले की, काय रे ये संन्याशी, आमच्या धनाची चोरी करणार आहेस काय? नावेत काय आहे? तर वेली पाने भरलेली आहेत असे सांगितले. साधू वाण्याचे ते उर्मटपणाचे बोलणे ऐकून भगवान म्हणाले, ठीक आहे, तुझे वचन सत्य हो. नौका तीरावर गेल्यावर साधूवाणी आपले धन उचलायला गेला. पाहतो तर काय, ते खरंच वेली आणि पाने झाली. साधूवाण्याला खूप दुःख झाले. तेव्हा जावई त्याला म्हणाला, हे सर्व त्या संन्याशाच्या अपमानामुळे झाले आहे. आपण त्यांची क्षमा मागू. साधूवाण्याला ते पटले. ते दोघं त्या संन्याशाला आले व त्यांच्या पुन्हा पुन्हा पाया पडू लागले. तेव्हा भगवान म्हणाले, हे वत्सा, तू माझी पूजा केली नाहीस, त्यामुळे तुला अनेक दुःखांना सामोरे जावे लागले. साधूवाण्याला ते साक्षात भगवान आहे असे समजताच त्या भक्तिभावाने त्यांचे स्तवन केले. आपली संपत्ती परत देण्याची विनंती केली. त्यावर नारायण म्हणाले, तथास्तु असे म्हणून अंतर्धान पावले. वाण्याचे पैसे पुन्हा मिळाले. सत्यनारायणाच्या कृपेने सर्व आपल्याला परत मिळाले. हे जाणून वाण्याने तेथेच सत्यनारायणाची पूजा श्रद्धेने केली. मग तो आपल्या नगरात आला. वेशीवर येताच त्याच्या पत्नीला व मुलीला ही बातमी समजली. ही बातमी सत्यनारायणाचीच कृपा आहे हे जाणून लीलावतीने आपल्या मुलीला सत्यनारायणाची पूजा करून आपल्या वडिलांना व पतीला भेटायला येण्यास सांगितले व लीलावती त्यांच्या भेटीसाठी पुढे आली. आईचे म्हणणे ऐकून कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली आणि मग रागावले. त्यामुळे नारायण भगवान रागावले. त्यांनी तिची पतीचा पती बसलेली नौका अदृश्य झाली. वेशीवर कलावती पोचल्यावर तिला झालेला प्रकार कळला. ती खूप दुःखी झाली व तिने पतिनिधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्वांना साधूवाण्याला खूप वाईट वाटले आणि मग त्यानंतर तेव्हा साधूवाणी म्हणाला की, माझे हे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाची पूजा करेन. त्याने सत्यनारायणांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा भगवान नारायण आकाशवाणीने म्हणाले की, हे साधू, तुझी कन्या सत्यनारायण पूजेचा प्रसाद ग्रहण न करता आली आहे, त्यामुळे सर्व घडत आहे. तिला तो प्रसाद भक्षण करून येण्यास सांगणे. त्याबरोबर कलावतीने प्रसाद भक्षण केला. लगेचच तिला तिचा पती परत मिळाला. साधूवाण्याने घरी येऊन सत्यनारायणाची मोठ्या प्रमाणात पूजा केली. पुढे तो दर पौर्णिमेला संक्रांतीला हे व्रत करायला लागला. पुण्यदायी अशा या व्रतामुळे शेवटी सत्यलोकास गेला. या कथेनंतर सूत सत्यनारायणाची व्रताची आणखी एक कथा सांगू लागतात. पूर्वी अंगध्वज नावाचा राजा होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्याने तो दुःखी कष्टी झाला होता. तो एका वनात भटकत होता. त्या वनात त्याला गवळी लोक सत्यनारायणाची पूजा करताना दिसले, परंतु राजाने ती पूजा पाहूनही नमस्कार केला नाही. तेव्हा राजा म्हणून त्या गवळ्यांनी त्याला प्रसाद आणून दिला, परंतु राजाने तो प्रसाद ग्रहण केला नाही आणि तसाच चालला गेला. परंतु राजाने तो प्रसाद ग्रहण केला नाही. या घटनेमुळे राजाचे सर्व राज्य, राजपाट, धन दौलत चालले गेले. त्यांचे 100 पुत्र यांचा नाश झाला. ही संकटे सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे येत होती. आली हाय ते राजाला समजले. तेव्हा राजाने अत्यंत भक्तिभावाने श्रद्धेने
सत्यनारायण भगवानची पूजा केली, त्यामुळे राजाला यश, कीर्ती, लक्ष्मी, औदार्य, पुत्रसंतान, ऐश्वर्य परत सर्व काही मिळाले. तेव्हा या कथेवरून समजते की सत्यनारायण पूजेचे महात्म्य खूप आगाध आहे. म्हणून आपणही सर्वांनी हे पूजा व्रत श्रद्धेने करून नारायणाची कृपा अवगत करावी. या व्रतामुळे गरीब मनुष्य श्रीमंत बनतो, बंधनात अडकलेला माणूस बंधनमुक्त होतो, दुःखी मनुष्य सुखी होतो. ज्ञान, वैराग्य, यश, लक्ष्मी, कीर्ती, धन, धान्य, पुत्र, पौत्र, ऐश्वर्य सर्वांची प्राप्ती या सत्यनारायणाच्या पूजनेमुळे होते. हे पूजा व्रत करणाऱ्याला सत्यलोकाची प्राप्ती होते. जो कोणी या स्कंद महापुराणातील सत्यनारायणाची व्रतकथा भक्तीने श्रवण पठन करतो त्याला सर्व पापांचा नाश होतो आणि त्याच्यावर सत्यनारायण भगवानचे कृपा तर प्राप्तच होते, त्याशिवाय महालक्ष्मीची पण कृपा प्राप्त होते, अशा या स्कंद महापुराणात सांगितले गेले आहे. तर मित्रांनो, अशी ही स्कंद महापुराणातील पुण्यमयी कथा सत्यनारायण भगवानची होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही सत्यनारायण भगवानची कथा आवडली असेल. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला पुढे घेऊन जा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. नमक पार्वती पते, हर हर महादेव शंभू, हर हर नर्मदे कमेंट्स बॉक्समध्ये करा. जय श्री महाकाल.